वेलकम बॅक टू झोप आली. वेलकम बॅक टू माझी मीरा. आणि मीरा कुठे चालली फिरायला? गुंडा ए गुंड्या, टायगर बघायला नाही जायचं? हे बघ. सो मीरा आणि मम्मा चालली टायगर बघायला. चल चल चल. सो माहित नाही ड्रीम कॅचरला मीरा का घाबरते. चलो सो आम्ही चाललोय राणीच्या बागेत. हो ना. आणि कोण कोण चाललोय बाळा आपण? कोणासोबत चालली तू? आणि अजून कोण? आजी आणि मामा. लेट्स गो. जायचे आपल्याला. आता ये करत होतीस ना. ये चलो लेट्स गो. बघितलं मुद्दाम. माऊला नाही, माऊच्या वाडा. कोण कोण चालला आपण? मम्मा, मामा, दादा नाहीये, अजून आजी. ये आपण चाललो. माऊला नाही. कुठे चालली? सांग. मी टायगर पाहिलं. झू मध्ये चाललीये. झू तू उचलून घ्यायचं म्हणजे. टायगर बघायला जाणार. मग टायगर तुला आल्यावर चावायला आल्यावर तिकडे तू घाबरणार नाही? ओके. कशी आहे मीरा? काय काय कुठे आहे क्रोकोडाईल? तू घाबरली? मम्माला दाखव क्रोकोडाईल. पाणी प्यायचं तुला? पाणी प्यायचं. हाय क्रोकोडाईल कर. आजीला बघ झोप आली. हो लून घेणार. ब्लॅक हॉर्स. एलिफंट तुला बसवून एलिफंटवर बसणार. सो इथे आम्ही पहिला प्राणी बघितला तो होता हत्ती. आणि हत्ती मे बी ना कायम बांधून ठेवलेला असतो, कारण का मी सेकंड टाइम गेले होते आणि तो त्याच जागी होता. मोगली बाळा. त्यानंतर आम्ही आलो सेकंड ॲनिमलकडे. तो होता हिप्पोपोटमस, जो होता मीराचा फेवरेट. आणि हे कायम पाण्यातच पाहिले ते, म्हणजे मी 2-3 वेळा गेली आहे, पण ते पाण्याखालीच असतात. म्हणजे एकदाही त्यांचं असं पूर्णपणे फेस किंवा तोंड ओपन झालेलं मला बघायला नाही मिळालं. आणि त्यांच्या आजूबाजूला खाणं पण नव्हतं दिसलं. आणि आम्ही बऱ्याच वेळा राऊंड मारले, कारण का मीराला माहिती नाही हिप्पोच एवढं काय क्रेज आहे, पण तिला ते खूप आवडतात हिप्पोज. अँड आय वंडर की या हिप्पोजला इथे आणलं कसं असेल. म्हणजे मुंबईत माहिती नाही ते पाण्यात राहतात कायम की बाहेर पण येतात देव जाणे, पण त्यांना आणलं कसं असेल हा खूप मोठा प्रश्न आहे मला. बसायचं का? घाबरते ना मग. आता मी घाबरले. कशी छोडतो
कशी चिडते बघ मिद्दा. तो बघ ना आरामात झोपलाय आणि तो बघ तिथं बसलाय स्टॅच्यू. मिद्दा मग कशी उडी मारते. मीरा कसं करतो म्हणते. मिद्दा काही आले. मिद्दा मंकी कुठे बशी तू. किती आहे काउंट कर किती आहे सांग. 4 5 6 1 2 3 4 5 6 7. इथून बघ इथून किती नाही. टायगर मग अशी नको बोलले ना. सो इथे आम्ही एंटर झालो पेंग्विन्स बघण्यासाठी ह्या बिल्डिंगमध्ये. आणि त्यांनी पेंग्विन्ससाठी खास ACचं हे पूर्ण ती व्यवस्थित सोय केली होती. आणि एक गंमत म्हणजे इथे जातानाच आहे ना फूड कोर्ट होतं. त्या पेंग्विनच्या इथून बाहेर पडलं की आणि त्या फूड कोर्टमधूनच पास व्हायचं होतं. सो तिकडे घाबरायचे नाही. बाबा आला 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 आला. हॅलो स्माइल.
सांगा केवढा मोठा आहे बापरे. आपल्या इथे येतात तसे ना. स्टार टॉर्टॉइज. बुट्टी मम्मा नाही बुट्टी. टू 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 टू. बाबू केवढे बघ. बसायचं तुला. काय झालं. कसला वास येतोय. एलिगेटरचा वास येतो. अलिगेटरचा वास येतोय. खाली टाकत नाहीये बाळा मोबाईल. मिदा. सो इथे पक्ष्यांसाठी ना ओपन स्पेसमध्ये त्यांनी केलं होतं. म्हणजे भरपूर ओपन स्पेस होती आणि आपण त्यात एंटर करू शकत होतो लिटरली. ह्या इथे लोखंडी चेन्स होत्या ज्याच्यामुळे पक्षी बाहेर येऊ शकत नाही. आणि वरच्या बाजूने पूर्ण पॅक हाईटवर होतं त्याच्यामुळे पक्षी एकदम असे बिंदास फिरत होते सगळीकडे. त्यांची ठिकठिकाणी झाडांवर घरटी होती. खाली त्यांना सेपरेट असं तलाव होतं. हे इतकं सुंदर होतं ना. म्हणजे मला पहिल्यांदा गेले तर विश्वासच बसला नाही की आपण लिटरली त्यांच्या जगात आलो असं वाटत होतं. मम्मी बघ ना इथे. काय काय बघितलं सांग ना मला एकदा. माऊला सांगणार आहे. मला सांग ना प्लीज. बरं काय काय बघितलं सांगणार माऊला. काय काय बघितलं सांगणार.
काय काय बघितलं सांगणार? सांग ना. हो हो काय हो. टायगर, अजून हा. अरे बाबा, ही डायनासोर बोलता आलं. मग आणखीन तू सांग. मंकी, डिअर, आणि काय अजून काय म्याव म्याव पण बघितली. अजून काय किती जेम्स खाल्लेत. so much. हक कर माऊला. माऊला पागे. अजून